वेलकम टू फिट अँड फाईन। आज माझ्या वेट लॉसच्या दुसऱ्या जर्नीला सुरू करून बरोबर एक आठवडा झाला। मागच्या बुधवारी म्हणजे 23 जुलै 2025 ला मी ही जर्नी सुरू केली। त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ सुद्धा मी त्याच दिवशी अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ नक्की बघा। ही माझी वेट लॉसची दुसरी जर्नी आहे। या आधी मी जी जर्नी केली होती ती 2020 ला जानेवारी 2020 पासून ते मे 2020 पर्यंत या 5 महिन्यांच्या काळामध्ये 74 किलोवरून 58 किलोला मी वजन आणलं होतं। 57-58च्या दरम्यान माझं वजन आलं होतं आणि तेही फक्त 5 महिन्यांमध्ये। कोणताही क्रॅश डाएट नाही, कोणतंही हार्श डाएट नाही आणि पूर्णपणे नॅचरल वेने फक्त वॉकिंग हा एकच एक्सरसाइज फॉलो करून। सो या जर्नीशी रिलेटेड व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे। त्या जर्नीमध्ये मला जे काही लर्निंग्स माझ्याकडे आहेत, त्या जर्नीच्या दरम्यान मी ज्या काही गोष्टी शिकले, अनेक प्रयोग जे माझ्यावरती केले, त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून मी ही सेकंड जर्नी आता सुरू करते। ही सेकंड जर्नी नक्की काय आहे, कधीपर्यंत मला ही फॉलो करायची आहे, म्हणजे माझं टार्गेट वेट काय आहे आणि ते कधीपर्यंत मला अचीव करायचंय, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलंय। तो व्हिडिओ तुम्ही नक्की जरूर बघा। आता या 8 दिवसांमध्ये म्हणजे 23 जुलै ते आज 30 जुलै या काळामध्ये माझं वजन कमी झालेलं आहे ते 700 ग्रॅम, म्हणजे 69.7 जे होतं ते आज माझं वजन आहे 69, म्हणजे 700 ग्रॅम माझं वजन कमी झालंय। अजूनही झालं असतं पण काही गोष्टी मागं पुढे झाल्या, त्यामुळे 1 किलो वजनाचं टार्गेट होतं माझं ऍक्च्युली, पण ते नाही झालं काही कारणांमुळे। तर 700 ग्रॅम वजन कमी झालेलं आहे। 69 ला आज माझं वजन आहे। आता पुढचं जे माझं टार्गेट आहे ते 68, म्हणजे पुढच्या बुधवारी जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला मला आवडेल सांगायला की माझं वजन आहे 68 किलो, राईट। म्हणजे माझं आता टार्गेट हे आहे। ऑब्व्हियसली तुम्ही सुद्धा असंच टार्गेट ठेवा, अगदी मोठं टार्गेट डोळ्यासमोर ठेवू नका की मला या आठवड्यामध्ये एवढं कमी करायचंय, पुढच्या आठवड्यामध्ये एवढं कमी करायचंय, आणि ते टार्गेट एकदा आपलं अचीव झालं, छोटे छोटे टार्गेट्स आपण ठरवायचे आणि तेवढे टार्गेट्स त्या काळामध्ये अचीव करायचे। माझं ऍक्च्युली होतं काय की मला 1 kg कमी करायचं होतं आजपर्यंत, पण नाही झालं। 700 ग्रॅम कमी झालं, पण मी काहीतरी अचीव केलं। म्हणजे मला या गोष्टीचं वाईट नाही वाटलं पाहिजे की बाबा मला 1 किलो करायचं होतं पण 700 ग्रॅम झालं, तर अशा गोष्टींचं वाईट वाटून घ्यायचं नाही। या गोष्टी होत राहतात, मागं पुढे गोष्टी होत राहतात आणि ही जर्नी अशीच चालू राहते। अप अँड डाऊन्स येत राहतात। कधी कधी तर वजन स्टक सुद्धा होतं। कितीही तुम्ही प्रयत्न करा, काहीही करा, पण वजन ते स्टक होतं काही ठिकाणी। मग डिमोटिवेट व्हायचं नाहीये आपल्याला, आपली जर्नी अशीच सुरू ठेवायची। या 8 दिवसांमध्ये मी काय डाएट फॉलो केलं तर रोज सकाळी आणि रोज रात्री मी फक्त प्रोटीन आणि फायबर्सच घेत आले। सकाळी सुद्धा प्रोटीन्स आणि फायबर्स आणि रात्री डिनरला सुद्धा प्रोटीन्स आणि फायबर्स। कार्बोहायड्रेट्स कधी घेतले मग तर कार्बोहायड्रेट्स घेतले ते फक्त दुपारी। मग चपाती असेल, भात असेल, भाकरी असेल। शक्यतो मी भात टाळते कारण मला नाही सोसत भात, माझं वजन लगेच पुट ऑन होतं भात खाल्ल्यामुळे, तो मी भात टाळते। मग फक्त मी मोस्टली चपातीच खाते, भाकरी पण खूप रेअरली, ती पण 1.5 चपाती खाते मी दुपारी। आणि सकाळी आणि रात्री जसं म्हटलं त्याप्रमाणे फक्त प्रोटीन आणि फायबरचं डाएट। मग यामध्ये काय इन्क्लूड केलं तर कधी सोयाबीन खाल्लं, कधी पनीर खाल्लं, कधी फ्रुट्स खाल्ले, त्यानंतर अंडी उकडून खाल्ली। श्रावण सुरू होण्याच्या आधी अंडी उकडून खात होते। असे जे काही प्रोटीन रिच डाएट आहेत, कधी कधी मी नुसतं मुगाचं वरण पित होते। मग तुम्हाला असं वाटेल की एवढ्याशा गोष्टीनं कसं काय पोट भरू शकतं, तर जे खायचं ते पोटभर खायचं। म्हणजे तुम्ही प्रोटीन म्हणजे तुम्ही सोयाबीन खाणार असाल किंवा मुगाची डाळ खाणार असाल, मुगाचा हलवा करून खाणार असाल किंवा अगदी थालीपीठ करून खाणार असाल मुगाची, किंवा अंडी खाणार असाल, तुम्ही जेही खाणार असाल ना ते पोटभर खायचं। असं नाही की बाबा अगदी एवढंसंच खायचंय आपल्याला, तर तसं नाही, पोटही भरलं पाहिजे आणि कार्बोहायड्रेट सुद्धा संध्याकाळी आणि सकाळी आपल्या बॉडीमध्ये नाही जायला पाहिजे, एवढी काळजी घेतली पाहिजे। रात्रीचं जे डाएट आहे ते 100% आपलं 7 वाजताच व्हायला पाहिजे, जे मी फॉलो केलं या आठवड्याभरात पूर्ण। 7च्या आधी, 7:30च्या आधीच माझं, 7:30 पण नाहीच, मी 7 वाजताच माझं जेवण करून घेते। त्यानंतर मी लिटरली काही खात नाही। खूपच अगदी इच्छा झाली तर दूध पिते फक्त 1 ग्लासभर, बाकीचं मी काहीही घेत नाही, भूकच लागत नाही, कारण तेवढं पोटभर खाल्लेलं असतं 7च्या वेळेला। बिस्किट मी बिलकुल अजिबात ओमिट केलेत असा प्रकार नाही। मी सकाळी 2 बिस्किट चहा बरोबर आणि संध्याकाळी चहा बरोबर सुद्धा मी 2 बिस्किट खात आलेली आहे आणि यापुढेही खात राहीन।
म्हणजे जो पेस आहे वेट लॉसचा, जो मला एक्सपेक्टेड पेस आहे की मला आठवड्याभरामध्ये 1 केजी वजन माझं कमी व्हायला पाहिजे, तर ते अचीव होतंय या डाएटमुळे. सो ज्या गोष्टी मला सोचताय, ज्याच्यामुळे मी टार्गेटच्या जवळ जातीये, त्या गोष्टी मी फॉलो करणार. मला माहितीये बिस्किट चालत नाही, साखर चालत नाही, पण जर या गोष्टी किरकोळ प्रमाणामध्ये, नॉमिनल गोष्टींमध्ये, नॉमिनल अमाऊंटमध्ये मी घेतल्या आणि मला जर हवे ते रिझल्ट मिळत असतील तर ऑब्व्हियसली मी त्या घेऊ शकते. तुमच्या बॉडी टाईपवरती हे ठरतं की तुम्हाला या गोष्टी ऍडजस्ट होतात का नाही, सुटेबल आहेत का नाही. सो तुम्ही स्वतःवरती प्रयोग करत राहा. शेवटी प्रयोगातूनच आपण शिकत असतो या वेट लॉसच्या जर्नीमध्ये. मी माझी सुरुवातीची जेव्हा वेट लॉसची जर्नी सुरू केलेली होती तेव्हा अनेक व्हिडिओ मी बघायचे, पण प्रत्येकानं सांगितलेल्या गोष्टी मला फॉलो व्हायच्यात असं नाही. म्हणजे काही व्हिडिओमध्ये सांगायचे की रात्री सुद्धा भाकरी खाली तर चालते, पण ती 7च्या आत खावी, एखादी भाकरी अर्धी भाकरी खाली तर चालते. काही जणांना ते सूटही होतं, पण मला ते सूट होत नाही. मी रात्री जर कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर माझं वजन दुसऱ्या दिवशी कमी झालेलं दिसत नाही. मी रोज वजन चेक करते. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोट साफ होतं माझं त्यावेळेला मी वजन चेक करते काही खाण्याच्या आधी. सो माझ्याकडे रोजचं रोज रेकॉर्ड असतं की काल काय होतं वजन, आज काय वजन आहे, आणि आज जे वजन आहे ते कालच्या ऑब्व्हियसली कालच्या डाएटमध्ये मुळे आजचं वजन असतं. मग काल आपण काय खाल्लं, त्यामुळे आज आपल्या वजनावरती काय परिणाम झाला, या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला पुढे जावं लागतं. सो कोणी काही सांगतंय म्हणून फॉलो करू नका, इव्हन मी सुद्धा सांगते म्हणून फॉलो करू नका. तुम्हाला तुमच्यावरती प्रयोग करून बघायचे आहेत की कोणत्या गोष्टीमुळे तुमच्यावरती परिणाम होतो, कोणत्या गोष्टींचा तुमच्या बॉडीवरती इफेक्ट होतो, आणि त्याच गोष्टी फक्त तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. मी दोन्ही वेळेला कमी साखरेचा चहा किंवा कमी साखरेची कॉफी सुद्धा घेतलेली आहे, पण पूर्ण दुधातली. अगदी अर्धा चमचा किंवा अर्ध्या चमच्याच्या सुद्धा थोडी कमी साखर घालून मी चहा किंवा कॉफी घेते, कायमच घेते. आधी पण घेत होते, आधीच्या जर्नीमध्ये पण घेत होते आणि या जर्नीमध्ये पण घेते, आणि सफिशियंट माझं वेट लूज होतंय. सो त्याप्रमाणे तुमच्यावरती प्रयोग करत राहा. माझं फक्त सांगणं एवढंच आहे की कोणी काय सांगतंय म्हणून करू नका. आपण सल्ले ऐकायचे, समोरच्याला कशाचा इफेक्ट झालाय ते आपण ऐकून घ्यायचं, ते आपल्यावरती इम्प्लिमेंट करून बघायचं आपल्याला त्याचा उपयोग होतो का. नाही उपयोग झाला तर आपण आपलं रुटीन चेंज करायचं किंवा आपलं डाएट चेंज करायचं. ऑब्व्हियसली एक्सरसाइज पेक्षा डाएट वरती जास्त फोकस आपला असला पाहिजे. तुम्ही सगळीकडून ऐकत असाल, अनेक व्हिडिओजमध्ये हे सांगतात की 70% आपला वेट लॉस हा आपल्या डाएटवरती असतो आणि 20% हा आपल्या एक्सरसाइज वरती असतो. प्लस कॅलरी डेफिसिट सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. याच्याशी रिलेटेड व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. नक्की कॅलरी डेफिसिट म्हणजे काय, ते कसं फॉलो करायचं, हे सगळं आपल्या चॅनलवरच्या त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे. तो व्हिडिओ सुद्धा बघा. तुम्हाला जर अजून प्रोटीन सोर्सेस हवे असतील, समजत नाहीये की अजून काय काय मी खाऊ शकते, तर ते प्रोटीन सोर्सेसचा व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहे. तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की कोणते कोणते प्रोटीन सोर्सेस घेतले पाहिजे. आता राहिला प्रश्न एक्सरसाइजचा. तर मी आधी पण वॉकिंगच करायचे, आता पण मी वॉकिंगच करते, फक्त अर्धा तास. आधी जेव्हा मी पहिली जर्नी केली तेव्हा मी 50 मिनिटं वॉकिंगला जायचे, कारण वेळ भरपूर होता तेव्हा माझ्याकडे. आता सध्या माझ्याकडे वेळ तितका नसतो. मी एक वर्किंग वुमन आहे, तो 9 तास माझे जॉबच्या ठिकाणीच जातात. प्लस एक महिला म्हटल्यानंतर घरातल्या अनेक जबाबदाऱ्या आहेत, मुलांचा अभ्यास, अशा अनेक गोष्टींना पार करून आपल्याला आपलं टार्गेट अचीव्ह करायचंय. सो त्यामुळे तेवढा वेळ माझ्याकडे मिळत नाही, अगदी 50 मिनिटं, पण अर्धा तास का असेना वॉकिंगला जाते. आणि खूपच पाऊस असेल तर अगदी हेवी रेन चालू आहे की छत्री घेऊन पण मी जाऊ शकत नाही, त्यावेळेला मग मात्र मी घरातच एक्सरसाइज करते. ते कोणते मी एक्सरसाइज करते हे जर तुम्हाला माहिती हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी ते एक्सरसाइज तुम्हाला ऍक्च्युली करतानाचा व्हिडिओ करून पाठवेन. प्लस जे प्रोटीनचे सोर्सेस मी घेते किंवा जे प्रोटीनचे डिशेस मी बनवलेले असतात सुद्धा जर तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी जेवढं शक्य तुमच्या डिमांड्स पूर्ण करता येतील तेवढा पूर्ण करेन. सो तुम्ही सुद्धा या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहाल अशी अपेक्षा आहे. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील की मी या जर्नीमध्ये काय करतेय, त्याचा तुम्हाला काही उपयोग होतोय का हे तुम्ही फॉलो करून बघाल, आणि त्यातून काही तुमच्यामध्ये सुधारणा होतीये का, तुम्हाला जे हवं तो रिझल्ट तुम्हाला मिळतोय का, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल. सो चॅनल बरोबर नेहमी जोडलेले राहा, हसत राहा. इतरांचा विचार करताना स्वतःचा सुद्धा तेवढाच विचार करा, स्वतःला सुद्धा तेवढंच महत्व द्या आणि स्वतःची सुद्धा तेवढीच काळजी घ्या. लवकरच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.